2026 या वर्षामध्ये होळीचा सण अगदी खास आणि दुर्मिळ संयोगाने साजरा होणार आहे. कारण यावर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे आणि या संयोगामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. सूतक काळात होलिका दहन आणि रंगांची होळी कशी साजरी केली जाईल? चुकीच्या वेळेला पूजा केल्यास दोष लागू शकतो. योग्य मुहूर्त आणि राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ आत्ताच पहा. त्याचबरोबर तुमच्या शहरात ग्रहण दिसणार आहे का? कमेंटमध्ये तुमचे शहर लिहा आणि तुमची रास कोणती ते लिहा. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते हा संयोग 100 वर्षांनंतर होतो आहे, ज्यामुळे होळीच्या सणावर चंद्रग्रहणाचा प्रभाव असणार आहे आणि त्याचे नियम विशेष महत्त्वाचे ठरतात. होलिका दहन हा फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी केला जातो. हे वाईटावर चांगुलपणाचे विजयाचे प्रतीक मानले जाते. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणापूर्वी 9 तासांचा सूतक काळ लागू होतो. सूतक काळात पूजा, धार्मिक कार्य किंवा होलिका दहनाचे विधी करणे टाळले जाते. मंदिरांची कपाटे बंद केली जातात आणि धार्मिक विधी थांबविण्याचा नियम लागू होतो. त्यामुळे यावर्षी होलिका दहन आणि होळी पूजनासाठी योग्य अशी वेळ ठरविणे हा खूपच संवेदनशील विषय ठरला आहे. हिंदू परंपरेत मंदिरांची कपाटे बंद होणे म्हणजे ग्रहण, सूतक किंवा रात्रीच्या वेळी देवाची मूर्ती आणि मंदिराचे मुख्य दरवाजे दर्शनासाठी तात्पुरते बंद केले जाणे. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आणि भक्तांच्या आरोग्यासाठी अल्ट्राव्हायलेट किरण कपाटे बंद ठेवली जातात, जी ग्रहण सुटल्यावर शुद्धीकरणाद्वारे उघडली जातात. 2026 या वर्षामध्ये चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3:20 सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 ते राहील. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणापूर्वी सकाळी 6:20 सूतक काळ सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत त्याचा प्रभाव राहील. ग्रहणाच्या वेळेत भारतातील दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सुमारे 30-35 मिनिटे ग्रहण दृश्य असेल. या परिस्थितीत मंदिरांची कपाटे बंद राहतील आणि पूजापाठ करणाऱ्यांवर दोष लागू होण्याची शक्यता असते, असे मानले जाते. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काही पंचांगांनुसार 3 मार्च सकाळी 6:48 पासून 8:50 आहे, तर काही पंचांगांनुसार 2 मार्चच्या पौर्णिमेच्या प्रदोष काळात होलिका दहन करण्याचे निर्देश आहेत. मात्र 2 मार्चच्या रात्री भद्राचा प्रभाव राहील. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते भद्रा आणि सूतक यांचा विचार करूनच होलिका दहन आणि होळी पूजन केले पाहिजे. यंदा 2 मार्चला भद्राची पडछाया असल्याने होलिका दहन आणि होळी पूजन करण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते भद्रविहीन काळातच होलिका दहन करणे उत्तम ठरेल. म्हणजेच होलिका दहन भद्रा आणि सूतक काळाच्या प्रभावाशिवाय करणे सुरक्षित राहील. तसेच होळी पूजन महिलांनी 1 दिवस आधी म्हणजे 2 मार्च रोजी करावे, कारण 3 मार्च रोजी सकाळी 6:20 पासून चंद्रग्रहणाचा सूतक काळ सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत तो चालू राहील. म्हणून यावर्षी होळीचा सण, होलिका दहन आणि धूलिवंदन या सर्व गोष्टी ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने योग्य त्या वेळेवर साजऱ्या केल्या जातील असे दिसते. ग्रहण आणि भद्राचा प्रभाव यांमुळे काही बदल होऊ शकतात. त्यामुळे लोकांना सणाचा अनुभव सुरक्षित आणि पारंपरिक रीतीने घेता येईल असे ज्योतिषशास्त्रज्ञांचे मत आहे. सारांश असा की 100 वर्षांनंतर होणाऱ्या या अनोख्या संयोगामुळे सण अधिक रोमहर्षक आणि उत्सुकतेने भरलेला दिसणार आहे. सूतक आणि भद्राचा विचार करून योग्य त्या वेळा ठरविल्या गेल्या आहेत. त्यामुळे भक्तगण निश्चिंत राहून होलिका दहन आणि रंगांची होळी साजरी करू शकतील असा ज्योतिषशास्त्रज्ञांचा संभाव्य दृष्टिकोन आहे. होळी पौर्णिमेचा दिवस धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शास्त्र सांगते की या दिवशी होळी पेटवून तिची विधिवत पूजा केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते, कुटुंबातील सदस्य सुखी राहतात. होलिका माता तुमच्या जीवनातील सर्व कष्टांचे निवारण या दिवशी करते. त्यामुळे होळीच्या रात्री तिची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. चला तर मग पाहूयात होळीची पूजा कशी करावी व त्यासाठी कोणते साहित्य लागते. होळी पूजा संपूर्ण साहित्य यादी: 1. शेणाच्या गोवऱ्या. 2. लाकडे, धूप, दीप, अगरबत्ती, हार, फुले, हळदी, कुंकू, तांब्याच्या लोट्यात पाणी, गुलाल, नारळ, अक्षता, औक्षणाचे ताट, पुरणपोळीच्या नैवेद्याचे ताट, कापूर, सजावटीसाठी फुगे किंवा इतर साहित्य, रांगोळी. होळीची पूजा कशी करावी? होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील देवांची सर्वप्रथम पूजा करावी. त्यानंतर घरात पुरणपोळीचा नैवेद्य बनवावा. सायंकाळी प्रदोष काळात घरातील अंगणात किंवा पटांगणात शेणाच्या गोवऱ्या व काही लाकडे मांडून होळी उभारावी.
होळीच्या भोवती रांगोळी टाकावी. त्यानंतर काही जण फुले किंवा चित्र लावून होळी सजवतात. तसे तुम्ही होळी सजवू शकता. होळी दहनाच्या मुहूर्तावर होळी पेटवावी. होळीला हळदी कुंकू वाहावे. हार फुले अर्पण करावीत. नारळ होळीवरून ओवाळून फोडावा व तो होळीला अर्पण करावा. त्यानंतर पाण्याच्या लोट्याने होळीला प्रदक्षिणा घालत जल अर्पण करावे. शेवटी होलिका देवीची आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा व कुटुंबातील सर्व सदस्यांनी होळीला नमस्कार करावा. होळी शांत झाल्यानंतर तिची राख सर्वांनी आपल्या कपाळावर लावावी. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने आरोग्य वृद्धी होते. अशा प्रकारे तुम्ही आपल्या परंपरा व पद्धतीनुसार होळीची पूजा करू शकता. होळी दहनाच्या दिवशी तुमच्या राशीनुसार उपाय. मेष रास, गूळ आणि लाल फुले अग्नीत अर्पण करा. यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. वृषभ रास, पांढरे तीळ किंवा खडीसाखर अर्पण करा. आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. मिथुन रास, हिरवे मूग किंवा कापूर अग्नीत टाका. अडकलेली कामे पूर्ण होतील. कर्क रास, अक्षता किंवा पांढरी फुले अर्पण करा. मानसिक शांती मिळेल. सिंह रास, गहू किंवा गुळाचा तुकडा अर्पण करा. समाजात मान सन्मान वाढेल. कन्या रास, हिरवे मूग किंवा वेलची अग्नीत टाका. व्यवसायात प्रगती होईल. तूळ रास, पांढरे चंदन किंवा साखरेचे खडे अर्पण करा. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. वृश्चिक रास, गूळ आणि लाल मोहरी अर्पण करा. शत्रूंवर विजय मिळेल. धनुरास, पिवळी मोहरी किंवा हरभरा डाळ अर्पण करा. नशिबाची साथ मिळेल. मकर रास, काळे तेळ किंवा मोहरीचे तेल अर्पण करा. शनी दोषापासून मुक्ती मिळेल. कुंभ रास, काळे तेळ किंवा लोखंडी खिळा सांभाळून टाका. कामातील अडथळे दूर होतील. मीन रास, हळकुंडाचा तुकडा किंवा पिवळी फुले अर्पण करा. आध्यात्मिक प्रगती होईल. काही विशेष नियम. 1. प्रदक्षिणा. होलिका दहन झाल्यावर अग्नीला किमान 3 किंवा 7 प्रदक्षिणा नक्की घाला. 2. विभूती, राख. दुसऱ्या दिवशी सकाळी होलिकेची राख घरी आणून कपाळाला लावल्याने आणि घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. 3. नारळ. जर खूप दिवसांपासून एखादी समस्या सुटत नसेल तर एक सुका नारळ डोक्यावरून 7 वेळा उतरवून तो होलिका दहनाच्या अग्नीत टाकावा. तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.